मोक्ष म्हणणं म्हणजे परमात्म्यामध्ये जे विलीन होणं, याला मोक्ष म्हणतात. हा काय कपाळ मोक्ष परमात्मा जीवात्माच्या रूपाने अवतरतो, जीवात्मे परमात्म्यामध्ये विलीन होतात. हे विलीन होणं याला मोक्ष म्हणतात. हे फार अवघड काम आहे. ज्यांना जिवंतपणे मोक्ष जाणण्याची ताकद आहे त्यांनाच मोक्ष मिळतो. बाकीचा मोक्ष मग लोक इतर करीत असतात नाही. पण अज्ञान आहे, त्याला काही इलाज नसतो. परमेश्वराचं अगदी वैशिष्ट्य आहे. आनंद जीव जन्माला घालतो, पण त्यात ज्ञानी कोणी घाली. हे शेणातले किडे शेणातच राहतात. प्रत्येकाचं एक कर्तव्य आहे की आपल्याला मोक्ष मिळेल किंवा न मिळेल याचा विचार कोणी करायचा असतो. आपल्याला आपल्या मुखातून त्याचं किती नाव घेता येतं, त्याच्याविषयी आपल्या मनामध्ये ज्या भावना आहेत त्या व्यक्त कशा करता येतील. व्यक्त करणं याला कर्मक्रियाकांड म्हणतात. कर्म करायचं असेल तर त्या व्यक्त केल्याशिवाय कर्म करता येईल. आणि व्यक्त करणं हा त्याच्याविषयी असलेला आपल्या मनात भाव आहे. तसं तीर्थयात्रेला जाणं, तीर्थयात्रेला देवाचं दर्शन करणं, तिथं जे देवाची सेवा करायची ती करणं, हे कर्मकांड केल्याशिवाय मनुष्याला स्वस्थता लागत नाही. आम्ही जरी उद्या तुम्हाला सांगितलं की तुम्ही काही करू नका, कोणी ऐकणार नाही. काहीतरी केल्याशिवाय त्यांना बरं वाटत. हा मनुष्य स्वभाव. धर्म म्हणजे प्रत्यक्ष ईश्वराला मानणं, याला धर्म म्हणतात. जो ईश्वराला मानतो त्याच्या सत्तेबद्दल तो आग्रह बाळगतो, त्याच्याविषयी चांगलं बोलतो, त्याच्याविषयी प्रेम व्यक्त करतो, याला धर्म म्हणतात. धर्म याची व्याख्या पोथ्या पुराणं वाचा, गंधाचे टिळे लावा, तुळशीच्या माळा घाला, याला धर्म म्हणत नाही. ते कर्म आहे. धर्म आचरताना कर्म करण्याची बुद्धी होतेच असं इतक्यातच मी सांगितलं तुम्हाला. एवढा त्या प्रभाव, त्या कर्माचा प्रभाव असतो, धर्माचाच प्रभाव आहे. त्याला असं वाटतंच की आपण उपास करावे, तपास करावे, जप करावा, ध्यान करावं, पूजा करावी. धर्म जिवंत असायचंच लक्षण आहे ना. ज्यांचे ज्या पद्धतीने पंथ आहेत ते सुद्धा हेच करतात. प्रार्थनास्थळी जातात, प्रार्थना करतात, काही नमाज पडतात. हे धर्म सांभाळल्याचं लक्षण आहे ना. पण माझं याच्यावर असं म्हणणं आहे की ज्याची योग्यता फार मोठी आहे त्यांनी काही न करता त्याला हे सर्व प्राप्त होतं. फक्त त्याची तेवढी योग्यता पाहिजे. आपली योग्यता जसजशी वाढत जाईल तसं आपण गुरुचरणाजवळ अधिक जवळ जाऊ. आता कसं आहे, आता मी तुम्हाला दयाने जवळ केलेलं आहे. माझं तुम्हाला सर्वांना असं सांगणं आहे की तुम्ही योग्यतेनं जवळ या. तुम्ही योग्यतेने जर जवळ आला तर तुम्हाला आत्मबोध होईल. आज जसं अनुग्रहाची अपेक्षा आहे तशी आत्मबोधाची अपेक्षा केली पाहिजे. आता एवढंच आहे की त्याला आपल्या योग्यतेनं जवळ जाता आलं पाहिजे. देह निर्मळ ठेवता आला पाहिजे. देहाच्या वासना कमी केल्या पाहिजे. देह हे जगण्यासाठी साधन आहे असं मानलं पाहिजे. आपण जगतो कशासाठी, तर देहाच्या वासना कमी व्हाव्यात म्हणून जगतो. हे तर जगायचं काय करायचं. आणि देहाच्या वासना ह्या आपल्याला कमी करता याव्यात म्हणून आपल्याला आयुष्याची वृद्धी आहे की त्या पुढच्या जन्माला कारणीभूत होऊ नये. मनुष्य काय करतो, वासना सोडित असतो. निराळ्या वासना असतात. कोणाला पैसा गोळा करावा वाटतो, कोणाला संपत्तीचा उपभोग घ्यावा वाटतो, कोणाला संपत्ती प्राप्त करावी असते.
काहींना संपत्ती वाटावी असं वाटतं, काहींना असं वाटतं सगळं नगरशेठ आपणच व्हावं, आपल्या इतकं कोणी शेठ असू नये. मी काही हे रसिकाला उद्देशून बोलत नाही, तुम्ही सगळे त्यांच्याकडे डोळे वटाळून पाहून प्रत्येकाला असं वाटतं की आपल्याला काहीतरी प्राप्त व्हावं. पुन्हा प्राप्त होण्याची लक्षणं कोणाची असतात की जे अनेकांना देऊ शकतात त्यांना. इतरांना प्राप्त होतच नाही, इतरांना कष्ट करून मिळवावं, आणि कष्ट करून जेव्हा तो मिळवतो त्यातून त्याला गर्व निर्माण होतो. हे परमेश्वरी सूत्र आहे. मी एवढं आहे, मी एवढं करून दाखवलं, मी एवढं करू शकतो, मी आहे म्हणून होतो, ही त्याला घरची बाधा यायला. पण जो अनेकांना देऊ शकतो, अनेकांना वाटू शकतो, अनेकांना मदत करू शकतो, त्याला ईश्वर साह्य. अशी दोन लक्षणं आहेत. नाही तर खरंच इतरांना मिळणारच नाही, नावच घेऊ नका. इतरांना हे कष्ट प्राप्त आहे, आणि कष्ट प्राप्त असल्यामुळे तो दुसऱ्याला देऊ शकतो. मी काय मिळवलंय हे काय दुसऱ्याला देण्यासाठी मिळवलंय असं म्हणतो. पण ईश्वरी संगीत जे आहे ते मी सांगतो तसे असते. वैराग्यातून जे आहे ते आपण ते वैराग्याला जे वैभव प्राप्त होतं ते अनेकांना देण्यातून येतं. हे तर तुमच्यासारख्या माणसाला असं होतं ज्यांचं काय बराच थाट दिसते बरं का. अंगावर रेशमी वस्त्र आहे, प्रसादाचं चांदीचं भांड आहे, हे तुम्हाला दाखवण्यासाठी नगरहून आणलेले. झाकलेलं असं अनेक म्हणून त्याला झाकणे म्हणून आणलंय. देणाऱ्याने सुद्धा झाकून दिलेले आहे. हा जो प्रकार आहे ना, मी आता सांगतोय खरंय, मी सांगतो तुम्हा लोकांना काही देवलं नाही तरी द्यायची वासना ठेवा, की आपल्या हातून आपण कोणाला काहीतरी दिलं पाहिजे. यातूनच ते ज्ञान येतं का. वैराग्य ही जी भावना आहे ती वैराग्य कुठे पाहावं की जे अखंडित वाटीत असतं. तुम्ही केव्हा जा, त्यांचा हात तो कायम चालू असतो. इथं वैराग्य वास करतात. तुम्हाला लोकांचा जर वास केला त्यांनी तर तुमची घरं न घरं भरतील. तुमच्यावर ते वास करणारच. तुम्ही सर्वजण प्रत्येक जण बहुतेक नगरला घेऊन गेलेलाच आहात. तुम्ही पहा काय माझा हात त्याच्यात असतो. कोणाला पेढा तरी देईल, कोणाला खडीसाखर तरी देईल, कोणाला जीवन तरी जाऊन सांगेल, कोणाला चहा तरी देईल, कोणाला तरी दूध तरी देईल. हे बहुतेक प्रत्येकाने अनुभवलेलं आहे. आणि ज्यांनी अनुभवलं नसेल त्यांनी आपण कोण आहे ओळखावं, की आपला दर्जा काय आहे. पण बहुतेक अशी व्यक्ती निघण्याची शक्यता कमी आहे. प्रत्येक कोणाला जात विचारित नाही, पंथ विचारित नाही, काही. फक्त गावात जे फुकटे लोक आहेत त्यांना मात्र वाटीत, जे घेऊन जाण्यासाठीच येतात ते गटात. बाकी बाहेरून येणारे आणि केवळ दर्शनासाठी येणारे जे लोक आहेत त्यांना कधीही विनमुख पाठवित नाही. हा इथं वैराग्य वास करतात की जे साठा करून ठेवीत नाही, दुसऱ्याला सतत देत असतात, आनंदी ठेवीत असतात, सारखे विनोद चाललेलेच असतात. येणारा किती दुःखी रडत येऊ द्या, त्याला हसत हसत बाहेर पाठवतो. बाहेर गेला रडला तर माझा काय नालं की नाही, हात माझ्या समोर आहे तो पण त्याला हसवणं, आनंदाने पाठवणं. कित्येक लोकांना असं वाटतं यांचा थाट पाहून पाहून कसं काय वैराग्य असेल बघ. काय गाडगे महाराजांचं वैराग्य लोकांनी पाहिले नाही. एका पायात बूट, एका पायात चप्पल,
नाना प्रकारचे विचित्र कपडे अंगावर, आणि मला पाहिलं की सगळं रेशमी थाट, चांदीची भांडी. काही अज्ञानी लोक असतात, त्यांना असं वाटतं हे वैराग्य असं कसं काय मग, हेच वैराग्य आहे. कशावरही आसक्ती नाही, कशाची इच्छा नाही, कोणाला काही मागणं नाही. मला काय आठवत नाही की मी अमक्याला मागितलं आणि मला आणून दे म्हणून सांगितलं. अगदी प्रेमाचा मनुष्य असेल तर त्याला विचार, अरे तुला पगार किती मिळतो, तो सांगताना थोडा अडखळतो, म्हणतात सांगता अरे मला तुझ्यापाशी काही नकोच, फक्त मला तुझी चौकशी करायची इच्छा झाली म्हणून विचार. त्याला असं वाटतं की अनाचं सांगितलं तर म्हणले नाही मी आणून देतो, काय करायचं नाही. पण ती जवळजवळ शक्यता आधी सांगतो लगेच मग पटकन बोल, ते 3,500 पगार असू दे, मला एक पै पाहुणा नको. तुझ्याविषयी माझ्या मनात प्रेम उत्पन्न झालं, त्या भावनेनेही मी तुला विचारायचं, मला काय कर तुझ्याशी माझे गुरु हे साक्षात लक्ष्मीपती आहे. मी इच्छा व्यक्त केल्यावर ते का देणार नाही. फक्त त्यांना मात्र मी एक सांगितलेलं असं, देवा कोणाला कमी पडेल असं तू करू नये. ते जर झालं तर मग थोडं खाली पाहिल्यासारखं होईल. ते त्यांनी आतापर्यंत केलेलं नाही. हे जे तुम्हाला लोकांना मी अनुग्रहित करीत आहे, सध्याला शिकवित आहे, याचा तुम्ही परिपूर्ण फायदा घ्या आणि शरणांगत भावाची शरण घ्या. म्हणजे तुम्हाला अभय देणं मला सोपं जाईल. जोपर्यंत तुमच्या अंतःकरणात शरणांगत हा भावच नाही, तोपर्यंत आशीर्वाद देऊन तरी काय त्याचा उपयोग होणार. हे अभय कोणाला देता मिळू की ज्याच्या अंतःकरणात शरणांगत हा भाव आहे. मी तुम्हाला शरण आलेलो आहे, तुम्ही आता मला अभय द्या. त्यांनाच हे अभय दिलं जात. नुसता नमस्कार करणार आहे त्याला पिढा दिला जातो, शरण येतो त्यालाही पिढा दिला जातो. त्याला एक देण्याऐवजी 2 देतो की त्याला कळावं. पण तेवढंही ज्ञान हल्ली लोकात राहिलेलं आहे. त्यांना सारखं भांडं भरलेले म्हणून 2 दिले. ते काय ह्या सहवासात जायचं ना, ते ज्ञान प्राप्त करायला बराच वेळ द्यावं लागतं. किंवा यांचं वागणं कसं आहे, यांचं बोलणं कसं आहे, यांचं पाहणं कसं आहे, आपल्याविषयी यांच्या मनात किती प्रेम आहे, भाव आहे, ते ओळखण्याची शक्ती यालाच मधला काळ बराच द्यावा लागतो. आणि ते सहवासाने करता करता कळतं. आता कधीच आता पेढा मी जर वाटला कळवायला 2 आले तर फार प्रेम उत्पन्न झाला असता त्याचा अर्थ घेऊ नका. आता मी वाटणारच नाही, सगळ्यांना वाटणार. हा भाव ज्यांचा जसा आहे त्याच्यासाठी हा विचार. आमचं असं आहे, मी सगळ्याकडे पाहताना कृपादृष्टीनं पाहतो. तुमची योग्यता कमी पडली तर त्याला काय माझा दोष आहे. तुमचाच भाव उत्कृष्ट असेल तर माझे आशीर्वाद लगेच अनुभवायला लागेल. आशीर्वाद म्हणजे काय, जे डोक्यावरच हात ठेवावा लागतं असं थोडंच. निरनिराळ्या लोकांना स्वप्नातून जी दर्शनं होतात तो आशीर्वाद पाठवत असल्यामुळे काही लोकांना त्या आशीर्वादाविषयी सुद्धा संशय आहे. पण त्यांच्या स्वप्नातून जातो, कुठेतरी दिसतो. तो आला गावाकडून नगरला की तो मला सांगतो की परवा तुम्ही अचानक माझ्या स्वप्नात आले. मला वाटलं माझ्याशी काय कांड गाडवा तुझ्याविषयी काय. त्या पाठीमागं माझ्या आशीर्वादाची शक्ती आहे हे दर्शवण्यासाठी मी तुझ्या स्वप्नात. म्हणजे देवाचं सुद्धा हे वाक्य आहे, दृष्टांत रूपी आम्ही दिसतो, भक्तजना घरी बसतो, निर्धार जरा माणूस. त्यांनी सुद्धा हेच शिकवलेलं आहे की तुमच्या मनामध्ये जर निर्धार असेल
तर दृष्टांतरूपी दर्शन व्हायलाच पाहिजे. ज्यांना झालं नाही त्यांचं दुर्दैव आहे, त्याला मी तर काय करणार. त्याच्या ठिकाणी असलेला अपुरेपण आहे तो आपल्या वागण्याने पूर्ण करून घ्यावा. ज्यांना नेहमीपणे दर्शन होतं त्यांनी अंतःकरणात समाधान मानावं. काय येवले अजून काय सांगू. जे ऐकायला मिळालं ते उघडून प्या. पुन्हा पुन्हा त्याचं स्मरण करा, आठवण ठेवा. तुम्हाला लोकांच्या आयुष्याला हे उपयोगी. काही नाही म्हणलं तरी तुम्ही ज्या ठिकाणी वास करू नका आणि मी ज्या ठिकाणी वास करू नका त्यात काहीतरी अंतर असतं. पण हे अंतर असलं तरी भक्तिभावाच्या शक्तीमुळे ते केव्हाही कोणाच्याही अनुभवाला येऊ शकते. ईश्वराविषयी प्रेम ठेवा, त्याच्याविषयी आदर बाळगा. आजकालच्या काळामध्ये समुद्र मंथनासारखे लोक पुन्हा पुन्हा जन्माला. काही ठिकाणी अमृतही निघतं, काही ठिकाणी विषय निघतं. अमृत निघतं एवढं लक्षात ठेवायचं नाही. हल्ली जो शिक्षित वर्ग आहे, माझ्या पाण्यात अजून कोणी सुशिक्षित आलंच नाही. तर काय माझं दुर्दैव आहे ते काही लक्षात येत नाही. शिक्षित वर्ग फार पाहायला जातो. तर पण सुशिक्षित असतील तर अशिक्षित विचार येणारच नाही. कोणाची निंदा होणार नाही, कोणाची कुचेष्टा होणार नाही, कोणाला फसवणं होणार नाही. त्यांना मी शिक्षित वर्ग का म्हणतो त्याचं कारण घे. इथे काही डॉक्टर झालेले सुद्धा लोक बसलेले आहेत. त्यांनी कोणाची निंदा करावी हा त्या पटीचा हेतू नाही. पण तुम्हा लोकांना दुसरे चांगले विचार येतील, तुमच्यातनं लोकांचं कसं कसं चांगलं केलं जाईल, वृद्धी कशी होईल, असं जेव्हा माझ्या अनुभवाला येईल तर खूप आनंद होईल तुम्हाला. तुम्ही शिष्यत्व पत्करल्याचं लक्षण येते. आपल्याला शिष्यत्व मिळावं म्हणून काही लोक प्रयत्नशील राहतात. हे वागडं झालं की ते मिळतं. हे सगळं आपल्यावर अवलंबून आहे आणि तुम्हा लोकांना हे सहज प्राप्त होईल. तुमची माझी भेट झाली, खरं तुम्हा लोकांचं सुदैव आहे. ते परमेश्वरी लक्षणं अशी असतात तो भेट होऊ देणार. आणि शिवाय भेट झाली आणि त्याला नीट नाही वागता, त्याला प्रायश्चित्त भोगण्याशिवाय उपाय पाहिजे. आपण सन्मार्गी कसे लागू, चांगले विचार कसे करू शकू, आता मी चांगलं कसं होईल याचा विचार जर केला तर कमी पडण्याचं कारणच नाही. बहुतेकांच्या इच्छा जवळजवळ पूर्ण केलेल्या आहे. ज्याची एक पूर्ण झाली दुसरी कधी होईल, दुसरी झाली तिसरी कधी होईल, अशा इच्छा ज्यांना येतात त्यांना सरळ शिक्षा केल्या जातात.